Good afternoon, students. In this lecture, we start with 2.3, The Little River, page number 35. Now we start with warming up session, and from that session we will start chit chat session. Students, here 4 questions are given. We have to answer one by one. What is the first question? पहिला प्रश्न काय दिलेला आहे? What do you notice on the banks of the river? नदीच्या किनारे. बँक ऑफ रिव्हर म्हणजे काय? नदीच्या किनारे तुम्ही काय नोटीस करता? काय दिसतं तुम्हाला? कारण हा जो सेशन आहे तो लिटिल रिव्हर, लेसनचं पोएमचं नावच त्यांनी दिलेलं आहे लिटिल रिव्हर, म्हणजे छोटीशी नदी. ठीक आहे, म्हणून त्याच्याशी रिलेटेड इथे क्वेश्चन्स दिलेले आहेत. आणि पहिल्या क्वेश्चन मध्ये त्यांनी विचारले, व्हॉट डू यू नोटीस ऑन द बँक्स ऑफ रिव्हर? बघा, आधीच्या रिव्हर बद्दल नाही विचारत ते, आत्ताच्या रिव्हर बद्दल विचारत आहे. व्हॉट डू यू नोटीस ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर? आता तुम्हाला नदीच्या किनारी काय दिसतं? बँक ऑफ रिव्हर म्हणजे काय? नदीचा किनारा. तर काय दिसतं? बॉटल्स पडलेल्या, घाण पडलेली दिसते, हो की नाही? मग आपण काय आन्सर लिहू शकतो? आय नोटिस्ड गार्बेज, प्लास्टिक बॉटल्स एक्सेट्रा ऑन द बँक्स ऑफ रिव्हर. आजकाल सगळी माणसं काय करतात? तिथेच जात आहेत, नदी किनारी जात आहेत, तिथेच सगळी बाटल्या फेकून येत आहेत, भांडी घासायला जातात, सगळी घाण त्या नदीमध्येच टाकतायत. बरोबर आहे? कचरा सुद्धा कुठे टाकतायत? नदीमध्येच टाकतायत. आणि आपणच स्वतः आपल्या नद्या काय करत आहोत? खराब करत आहोत. नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी दिलेला आहे, इन विच सीझन डिड यू गो? वॉज द रिव्हर फ्लो गुशिंग और जेंटल? तुम्ही कोणत्या सीझन, इन विच सीझन डिड यू गो? तुम्ही कोणत्या सीझन मध्ये जातात? आणि वॉज द रिव्हर फ्लो गुशिंग और जेंटल? ती जी रिव्हर वाहते आहे ती कशी वाहते? संथपणे वाहते का अटकत अटकत वाहते? गुशिंगली म्हणजे अटकत अटकत वाहते. एक फ्लो असा जेंटल, एक संथ एकसारखी वाहते का नदी? बघितलंय तुम्ही आता नदीकडे? नदी अशी एकसारखी वाहते का? जेव्हा पाणी असतं नदीला खूप सारं सोडलेलं धरणात ना, तेव्हा ती एकसारखी वाहते. परंतु काही दिवसांनी मात्र तिचा फ्लो कसा होतो? गुशिंग होतोय. म्हणून मग तुम्ही आन्सर काय राईट करू शकतात? तुम्ही कधी जातात? मग पहिला क्वेश्चन त्यांनी विचारला, इन विच सीझन डिड यू गो? कोणत्या सीझन मध्ये जातो आपण? जनरली रेनी सीझन मध्ये जातो, हो की नाही? उन्हाळ्यात तर पाणीच नसतं नदीला, आणि हिवाळ्यात तर थंडी वाजते, त्याच्यामुळे आपण मोस्टली कोणत्या सीझन मध्ये जातो? रेनी सीझन. सो आय वेंट इन रेनी सीझन. आणि मग तिचा फ्लो कसा असतो? द रिव्हर फ्लो गुशिंगली. कशी वाहते ती? गुशिंग, अटकत अटकत वाहते, हो की नाही? नेक्स्ट क्वेश्चन, डिड यू नोटीस अदर पीपल बाय द रिव्हर? व्हॉट वेअर दे डुईंग? म्हणजे काय? डिड यू नोटीस अदर पीपल बाय द रिव्हर? नदीच्या किनारे अजून बाकीच्या लोकांना तुम्ही बघितलंय का? व्हॉट वेअर दे डुईंग? ते काय करतायत? तर नदी किनारी तर खूप सारे लोक असतात, हो की नाही? आवडतं सगळ्यांना जायला. तर आणि ते काय करतात? तर बरेचसे लोक तिथे काय करतात? आंघोळी करतायत, नाहीतर लेडीज ज्या असतात त्या भांडी घासतायत, तर माणसं जी असतात ते त्यांची गुरंढोरं तिथे धुत असतात, हो की नाही? तर मग आपण तिथे काय राहू शकतो की येस वी नोटीस अदर पीपल बाय द रिव्हर. आणि ते काय करतायत? अदर पीपल वेअर बाथिंग इन इट, आंघोळी करतायत. सम वेअर वॉशिंग देअर कॅटल्स, त्यांचे गुरं धुतायत. अँड युटेन्सिल्स एक्सेट्रा, आणि भांडी सुद्धा घासली जात आहेत. कुठे? नदीवरती. बघितलं हे सगळं? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट शुड वी डू टू मेक शुअर दॅट रिव्हर्स डू नॉट गेट पॉल्युटेड? पॉल्युटेड म्हणजे काय? प्रदूषित होणे. नदी प्रदूषित होऊ नये याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? कारण आता वॉटर पोल्युशन खूप झालेलं आहे. ऑलरेडी नद्या वाहत नाहीये, त्याच्यातली वाळू उपसली जाते, झाडं तोडली जात आहे, पावसाचं प्रमाण कमी झालंय, पावसाचं प्रमाण कमी झालं त्याच्यामुळे नद्या सुद्धा खळखळून वाहत नाहीयेत. आणि अशा याच्यामध्ये जर आपण त्यांना पोल्यूट केलं तर आपलंच नुकसान होणार आहे. मग ते टाळण्यासाठी म्हणून आपण काय करायला पाहिजे? तर आपण ती स्वच्छ ठेवली पाहिजे. याचा अवेअरनेस म्हणजे लोकांमध्ये ती जागृती केली पाहिजे. तिथला जो कचरा असेल तो गोळा केला गेला पाहिजे. आणि तिथे भांडी धुणं, गुरं धुणं हे सगळं काय केलं पाहिजे? आपण आता टाळलं पाहिजे. बरोबर आहे? म्हणून आपण तिथे काय म्हणू शकतो? वी शुड बी अवेअर ऑफ क्लीनलीनेस. वी शुड नॉट गॅदर गार्बेज इन रिव्हर.
नदीमध्ये कचरा साठायला नकोय, साठू द्यायला नकोय. वी शुड नॉट वॉश क्लोथ्स. तिथे आपण नदीवरती भांडी, कपडे आणि युटेन्सिल्स सुद्धा धुतले नाही पाहिजे. वी शुड नॉट वॉश क्लोथ्स, कॅटल्स अँड युटेन्सिल्स ऑन द बँक ऑफ द रिव्हर. समजलं आता हे सगळं? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये त्यांनी एक टेबल दिलेला आहे. फिल अप द टेबल ऑफ सीझन इन इंडिया. इंडियामधले सीझन जे आहेत त्यांनी तो आपल्याला इथे एका याच्यामध्ये तो टेबल फिलअप करायचा आहे. फर्स्ट कॉलम मध्ये त्यांनी दिलाय टाइम ऑफ द इयर, म्हणजे इथे एक पिरियड दिलेला आहे मंथ मधला, 3-4 महिन्यांचा, 2-2 महिन्यांचा. नंतर त्याच्यानुसार सीझन दिलेले आहेत आणि त्यालाच आपल्याला इंग्लिश नेम सुद्धा इथे द्यायचे आहेत. आपण मराठी ऋतू म्हणतो, ओके नाही? मराठी ऋतू सुद्धा आहेत ना आपल्याला. वसंत, ग्रीष्म, शरद, वर्षा, हेमंत, शिशिर, हे सगळे मराठी ऋतू आहेत. आणि ऑटम, विंटर, स्प्रिंग, हे सगळे कुठले आहेत? इंग्लिश सीझन आहेत. बरोबर आहे? मग इथे आपल्याला फर्स्ट कॉलममध्ये त्यांनी पिरियड दिलेला आहे, म्हणजे टाइम दिलेला आहे, मंथचा पिरियड दिलेला आहे. फर्स्ट दिलेला आहे मिड फेब्रुवारी टू मिड एप्रिल, म्हणजे मधला 15 दिवसाचा फेब्रुवारी महिना, म्हणजे मिड म्हणजे काय? मध्य. फेब्रुवारी महिन्याचं मध्य ते एप्रिल महिन्याचं मध्य. तो सीझन मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला? कुठला ऋतू असतो? तर वसंत. आणि त्याला इंग्लिश नेम काय येतं? स्प्रिंग. आलं लक्षात? मिड एप्रिल टू मिड जून, मिड एप्रिल ते मिड जून हा जो पिरियड असतो तो सीझन असतो ग्रीष्म. मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? ग्रीष्म ऋतू. आणि इंग्लिशमध्ये त्याला काय म्हटलं जातं? तर समर सीझन. कुठला सीझन म्हटला तो? तर समर सीझन. ठीक आहे. नंतर त्यांनी दिलेला आहे मिड जून टू मिड ऑगस्ट. मिड जून टू मिड ऑगस्ट तो सीझन असतो वर्षा ऋतू. कुठला म्हणतो आपण त्याला? वर्षा. आणि इंग्लिश नेम काय आहे त्याचं? रेनी सीझन. कुठला आहे? तर रेनी सीझन. पुढे त्यांनी दिलेला आहे मिड ऑगस्ट टू मिड ऑक्टोबर. मिड ऑगस्ट टू मिड ऑक्टोबर हा जो सीझन असतो त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं शरद. आणि इंग्लिश नेम काय आहे त्याचं? ऑटम. मिड ऑक्टोबर टू मिड डिसेंबर तो सीझन असतो हेमंत. आणि इंग्लिश नेम आहे प्री विंटर. काय म्हटलं जातं त्याला? प्री विंटर. नेक्स्ट त्यांनी दिलेला आहे मिड डिसेंबर टू मिड फेब्रुवारी तो सीझन असतो शिशिर. आणि इंग्लिश नेम आहे त्याचं विंटर. आलं लक्षात की जो आता चालू आहे, म्हणजे आता कुठला मंथ चालू आहे? शिशिर ऋतू चालू आहे. आणि इंग्लिश नेम त्याचा आहे विंटर सीझन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी दिलेला आहे मॅच द वेदर विथ द सीझन. वेदर्सची नावं इथे आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला इथे काय करायचं आहे? तर त्यांचे सीझन्स आपल्याला इथे मॅच करायचे आहेत. बघा फर्स्ट कॉलम मध्ये त्यांनी दिलं विंटर, मॉन्सून, स्प्रिंग, प्री विंटर, समर आणि ऑटम. आणि इकडे त्यांना सीझन्स दिलेले आहेत हॉट, कूल, प्लेझंट, कोल्ड, विंडी आणि रेन. बघा पहिला विंटर. विंटर कसा असतो? नेहमी कूल, थंडी वाजते आपल्याला त्याच्यात. बरोबर. मान्सून. मान्सून म्हणजे काय? रेनी सीझन, पाऊस पडतो त्याच्यामध्ये. स्प्रिंग. स्प्रिंग म्हणजे प्लीझंट, त्यावेळेस सगळ्याला पालवी फुटलेली असते म्हणून तो सीझन कसा असतो? प्लीझंट, आनंददायक, आल्हाददायक. प्री विंटर. प्री विंटर मध्ये काय येतात? विंडी, म्हणजे वारा वादळ सुटतं तेव्हा. बरोबर आहे. समर. समर कसा असतो? हॉट. समर कसा असतो? हॉट. ऑटम कसा असतो? कोल्ड. ऑटम मध्ये आपल्याला काय वाजते? थंडी वाजते. बरोबर. ठीक आहे. आता आपण पेज नंबर 34 बघूया. आता या पेज नंबर 34 वर तुम्हाला दिलेला आहे. बघा क्वेश्चन नंबर 2 बघूया आता आपण. पेज नंबर 2 वरती त्यांनी दिलेला आहे काय क्वेश्चन दिलेला आहे? पोएट्स मेक द पोएम्स म्युझिकल अँड डिफरंट फ्रॉम प्रोज बाय युझिंग मेनी पोएटिक डिव्हायसेस. काय यूज केलेले असतात? पोएटिक डिव्हायसेस यूज केलेले असतात, म्हणजेच अलंकार इथे यूज केलेले असतात. कशासाठी? पोएम्स इंटरेस्टिंग बनवण्यासाठी. एक राईम आणि रिदम म्युझिकल, कारण त्यांना आपण पोएम्सला आपण नेहमी काय लावतो? चाल लावतो. बरोबर आहे. ही चाल कशामुळे येते? की त्यांच्या वर्ड्समध्ये काय असतो? एक प्रकारचा रिदम असतो, एक प्रकारचं म्युझिक असतं. म्हणून आपण तो त्या पोएम्समध्ये पोएट सुद्धा काय करतात? एक पोएटिक डिव्हायसेस यूज करतात. डिफरंट टाइप्स ऑफ पोएटिक डिव्हायसेस त्याच्यात यूज केलेले असतात. तशातलाच एक पोएटिक डिव्हाइस आपल्याला इथे शिकायचं आहे. बघा, वन ऑफ देम इज युझिंग वर्ड्स दॅट बिगिन विथ द सेम साऊंड इन द सेम टाइम. पोएम्समध्ये बऱ्याच वेळा आपल्याला काय दिसतं? वन ऑफ द
वन ऑफ देम इज युझिंग वर्ड दॅट बिगिन विथ द सेम साऊंड. सेम साऊंड म्हणजे अ, ब, क, ड, हे सगळे काय झालेत इंग्लिशचे साऊंड्स. आणि सेम साऊंडने स्टार्ट होणारे वर्ड्स मोस्टली पोएममध्ये यूज केले जातात. बघा इथे त्यांनी फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे ब्युटिफुल बर्ड्स, ब, ब, ब्युटिफुल बर्ड्स, ब. सॅड सॉन्ग, स, स, सॅड सॉन्ग. स्टेपिंग स्टोन, स्टेपिंग, स, स्टोन मध्ये पण स आलेला आहे. सिटी साईट, सिटी मध्ये स आला आहे, साईट मध्ये सुद्धा स आला आहे. नो वन नोज, नो वन, न, नोज मध्ये सुद्धा न आलेला आहे. आणि असा जो डिव्हाइस असतो त्याला काय म्हटलं जातं, दिस डिव्हाइस इज कॉल्ड अलिटरेशन. हा जो पोएटिक डिव्हाइस इथे यूज केला जातो की जिथे रिपिटेशन ऑफ सेम साऊंड यूज केलं जातं त्या डिव्हाइसला काय म्हटलं जातं, अलिटरेशन. काय म्हटलं जातं त्याला, अलिटरेशन. बिलॉंग्स टू सेट ऑफ सिमिलर डिव्हाइसेस नेम्ड फिगर ऑफ स्पीच. फिगर्स ऑफ स्पीच ऍड टू द ब्युटी ऑफ अ पोएम. आणि हे जे फिगर ऑफ स्पीच काय करतात, नेहमी त्या पोएमची सुंदरता वाढवत असतात. आलं लक्षात? कारण सेम वर्ड्स ते जेव्हा सेम प्रोनाऊन्सिएशनचे सेम वर्ड स्टार्टिंग विथ द सेम साऊंड जेव्हा येतात तेव्हा त्याच्यामध्ये एक प्रकारचा रिदम येतो आणि आपल्याला ते म्हणायला सुद्धा छान वाटतं. आणि जिथे रिपिटेशन ऑफ साऊंड होतो तिथे कोणता फिगर ऑफ स्पीच होता, तर अलिटरेशन. काय म्हटलं जातं त्याला, अलिटरेशन. तर मग आपल्याला इथे अजून 5 पेअर्स त्यांनी सांगितले आहेत की तुम्ही तुमच्या पद्धतीने तयार करा. बघा काय म्हटलेलं आहे, अंकल्स अम्ब्रेला, अ, अ, अंकल्स अम्ब्रेला. आलं लक्षात? यू, यू, सेम साऊंड आला. पुढे सॅड सॉन्ग, स, सॅड सॉन्ग, स. स्टेपिंग स्टोन, स, स, स्टेपिंग स्टोन. सिटी साईट, सिटी साईट. नो वन नोज, हेच यांनी इथे दिलेले की जे आपण पुन्हा आता इथे बघितलेले आहेत. नो वन नोज. आलं लक्षात? हे सगळे झाले यांचे एक्झाम्पल्स. कशाचे? अलिटरेशनचे, रिपिटेशन ऑफ सेम साऊंड. आलं लक्षात? इथे नोट पण त्यांनी दिलेली. प्लीज नोट हिअर द फर्स्ट साऊंड इज इम्पॉर्टंट, नॉट द फर्स्ट लेटर इन द स्पेलिंग. आपल्याला लेटर नाही बघायचंय, तर आपल्याला तिथे काय बघायचं आहे, लेटर म्हणजे बघा आता इथे यू यू आलेला आहे, इथे एस एस आलेला आहे, परंतु सिटी आणि साईट मध्ये तुम्हाला दिसेल इथे सी आहे, इथे एस आहे. इथे डिफरंट लेटर्स आहेत परंतु साऊंड मात्र त्याचा कसा आहे, सेम आहे. आलं लक्षात? नो वन नोज, नो वन मध्ये एन आहे, नोज मध्ये के आहे. वर्ड स्टार्टिंग आर डिफरंट बट साऊंड्स सेम. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला करायचं आहे. आता बघा इथे त्यांनी काय म्हटलंय, नेक्स्ट बी सेक्शन दिलंय. पोएट्स ऑल्सो मेक यूज ऑफ वर्ड्स दॅट रिझेंबल अ साऊंड. पोएट असे वर्ड्स पण तयार करतो की त्याच्यातनं आपल्याला काय मिळतोय, साऊंड कळतोय. काय कळतो आपल्याला त्याच्यातनं, साऊंड कळतो. द वर्ड्स आर एक्झाम्पल बँग, स्विश, बीप, रोअर, ट्वीट एक्सेट्रा. हे सगळे काय आहेत, साऊंड वर्ड्स आहेत. काय आहेत हे, साऊंड वर्ड्स. सच वर्ड्स आर कॉल्ड ओनोमॅटोपोएटिक वर्ड्स. त्या वर्ड्सला काय म्हटलं जातं, ओनोमॅटोपोएटिक वर्ड्स. If they occur in some line of poem, the figure of speech in that line is called onomatopoeia. जेव्हा असे साऊंडचे वर्ड्स एखाद्या लाईन मध्ये आलेले असतील तर तिथे कुठलं फिगर ऑफ स्पीच येतं, ओनोमॅटोपोइया हा फिगर ऑफ स्पीच होतं. रिपिटेशन ऑफ साऊंड आलं तर तिथे होतो अलिटरेशन. आणि जिथे साऊंड येतो म्हणजे आवाज दर्शवणारे वर्ड्स ज्या लाईन मध्ये येतात तिथे कुठला फिगर ऑफ स्पीच होतं, ओनोमॅटोपोइया. आलं लक्षात? ठीक आहे. इझी आहे, काही फारसं हार्ड नाहीये, तुम्हाला ते लागलेच लक्षात येणार आहे. थर्ड सेशन मध्ये त्यांनी दिलंय प्ले अ गेम. एक गेम खेळायला सांगितलेला आहे. काय म्हटलंय, सेट अ टाइम लिमिट ऑफ 5 मिनिट्स. 5 मिनिट्सचं टाइम लिमिट सांगितलेलं आहे. युझिंग लेटर्स फ्रॉम द वर्ड ओनोमॅटोपोइया मेक ॲज मेनी 4, 5, 6 लेटर वर्ड्स अँड राईट देम डाऊन. हा जो ओनोमॅटोपोइया आहे हा वर्ड पासून तुम्हाला
5-6 वर्ड्स तयार करून राईट करायचे आहेत. द वन हू मेक्स मॅक्सिमम नंबर ऑफ वर्ड्स विदिन द टाइम लिमिट इज द विनर. आता हे तुमचे 4-5 फ्रेंड्सचा तुम्ही ग्रुप करू शकतात आणि ओनोमॅटोपोइया हा जो वर्ड जर तुम्ही घेतला आणि याच्यापासून तुम्हाला प्रत्येकाला वेगवेगळे वर्ड्स तयार करायचे आहेत. 5 मिनिट्सचा टाइम तुम्ही घेऊ शकतात आणि त्या वेळामध्ये तुम्ही डिफरंट स्पेलिंग्स त्याच्यातनं शोधू शकतात. बघूयात, मी आता इथे ट्राय केलेलं आहे, तुम्ही पण तुमच्या घरी ते ट्राय करा. बघा आता त्याच्यातनं आपण जर स्पेलिंग शोधले ओनोमॅटोपोइयामधनं तर डिफरंट स्पेलिंग्स येतात. ओनियन, याच्यात बघा ONION, ओनियन, बरोबर. याच्यातलेच लेटर्स घ्यायचे आणि त्याच्यापासून वेगवेगळे स्पेलिंग्स तयार करायचे. नंतर पोटॅटो, पोएट, पोएम, पेशंट, वन, टोमॅटो, ओपिनियन, ओपन, अपॉइंट, नोट आणि ऑन टू, असे हे मी वर्ड्स इथे 5 मिनिट्समध्ये शोधले आहेत. आता हाच ट्राय तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला घरी करून बघायचा आहे. अशाच पद्धतीचे कुठलेही मोठे स्पेलिंग्स घ्या, त्याच्यापासून तुम्हाला कुठले वर्ड्स बनवता येत आहेत का, असा सुद्धा ट्राय तुम्ही करू शकता. ओके, ठीक आहे. समजलं मग सगळ्यांना ही एक्सरसाइज? तर मग आपण पुढच्या लेक्चरमध्ये आता आपण लिटिल रिव्हर ही पोएम बघणार आहोत, रिटन बाय रवींद्रनाथ टागोर. त्याच्या आधी तुम्ही हे सगळं जो आता मी ह्या ज्या लेक्चरमध्ये जे सगळं घेतलं आहे ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्यायचं. ठीक आहे. थँक्यू. हॅव अ गुड डे.